मोठ्या माणसाला पराभूत करण्यासाठी जनतेनं त्यांची ताकद दाखवून दिली आणि मला साथ दिली. दोन्ही दृष्टिकोनातून बघायला गेलं तर तो दक्षिण विधानसभा मतदारसंघ एक वेगळ्या वलयाखाली होता. रोजचं पिण्याचा पाण्याचा विषय येतो, बरोबर, रस्ते आहेत, कारण वाढती वस्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. सगळ्यात महत्वाचं त्याच्याबरोबर प्रॉपर्टी कार्डचा एक विषय आहे त्यांचा. त्यांना त्यांचं एक हक्काचं घर, त्यांचा निवारा हा प्रॉपर द्यायचा आहे. तो सातत्यानं सोडवण्याचा प्रयत्न जुन्या मंडळींनी कुणी केलाच नाही. माझ्या माध्यमातून सुरुवात झाली सोडवण्याची. निवडणुकीपुरती स्वार्थ साधून घेतला. आता लक्षात येते जनतेच्या की त्यांनी आपल्या पत्रात निराशाच दिलेली आहे. त्या लोकांसाठी काम करण्याने मला ठरवलंय बाबा की प्रत्येकाला प्रत्येकाच्या ठिकाणी जिथे जिथे मदत करता येईल तिथे आपण उभं राहायचं. स्वतःचा स्वार्थ काही नाही, पण त्यांना मदत करत राहणं, त्यांच्यावर उभं राहणं सुखादुःखात, ही भूमिका माझी कायम राहिली. पण म्हणजे 2019 पासून ते 2024 मध्ये ह्या ज्या लोकांच्या गरजा आहेत त्या पूर्ण नाही झालेल्या. मला असं वाटतं की या संदर्भात तुम्ही लोकांनाच विचारा. पण तुम्ही रस्त्यावरनं जाता तर तुमची गाडी खड्ड्यातनं जातच असेल ना. खरं बघायला गेलं तर मीही तो विचार करतोय की मला खड्डे लागतात हे मला जाणवत आहे, पण जे विद्यमान आमदार आहेत ते खड्ड्यातनं जाताना ते काय विचार करत असतील की नसतील. ज्या गोष्टी मला घ्यायच्या आहेत या सोशल मीडियाच्या माध्यमातून असून किंवा या वेगवेगळ्या क्षेत्रामधून येतात, त्या मला अपेक्षा मी तेवढ्याच घेतो, नाही तर बाकी मी सगळ्या गोष्टी या खिलाडूतीने सोडून देतो. पण एवढे सगळे मीम्स वगैरे हे जे काही तुमच्याकडे येतात, तुम्ही म्हटलात कधीतरी राग येतो की नाही? मला होता, कारण समोरचे जे व्यक्ती आहेत ते कायम निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक मांडण्याचा प्रयत्न करत असतात. एकदा त्यांना चॅलेंज दिलं होतं मी की बिंदू चौकामध्ये तुम्ही या म्हणून, जे काय असेल आपण समोरासमोर बोलू या भूमिकेतनं मी त्यांना सांगितलं होतं. जनतेची कायम दर निवडणुकीच्या दरम्यान कुठला तरी विषय नकारात्मक करायचा आणि पुढे आणायचा. ह्याला मी उत्तर दिलं होतं त्यांना की तुम्ही इतक्या वाजता तिथे या, मी इतक्या वाजता येतो, आपण दोघंही एकमेकाच्या समोर प्रश्नाचे उत्तर एकमेकाला देऊया. त्यामुळे मी पोचलो, पण ते नाही आले स्वतः. राग आला त्यावेळी मला. राग आला. चुकीचं आहे, म्हणजे काहीतरी बोलायचं प्रत्येक वेळी, किती माणूस सहन करणार. नंतर जनतेनेच त्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सभासदांनीच त्यांना उत्तर दिलं. निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरतीच असली पाहिजे आणि निवडणुका ह्यासाठीच आहेत आणि यातनंच आपल्या विधानसभेचं व्हिजन आणि प्रगती ही एकत्र घेऊनच पुढे गेलं पाहिजे, अशीच वाटचाल असली पाहिजे. नमस्कार. व्यक्ती आणि विचार ह्या पॉडकास्ट चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. व्यक्ती आणि विचार हे पॉडकास्ट चॅनल विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या मुलाखती आणि त्यांना आपल्या पॉडकास्ट चॅनलवरती बोलवत असतं आणि त्यांचे विचार जाणून घेतात. तसंच विधानसभेची निवडणूक ही फार जवळ आलेली आहे आणि त्या निमित्ताने विविध नेते मंडळींची व्यक्ती आणि विचार हे पॉडकास्ट चॅनल त्यांचे विचार जाणून घेत आहेत. तसंच राजकारण आणि त्याच्या पलीकडे त्यांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचे विचार हे फार महत्त्वाचे असतात आणि ते जाणून घेण्याचं काम व्यक्ती आणि विचार हे चॅनल करतं. महाराष्ट्रातील हाय व्होल्टेज निवडणुकांपैकी एक निवडणूक म्हणजे कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ आणि त्यातीलच एक भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार अमल महाडिक यांचे विचार आज आपण जाणून घेणार आहोत. तर मुलाखतीला सुरुवात करूया. मी ज्यांच्याबद्दल आता सांगितलेलं आहे ते माझ्या समोर आहेत, अमल महाडिक साहेब. तर मी अमल महाडिक साहेब नाही म्हणणार, कारण मी अमलदादा म्हणेल ह्याच्यात फार कम्फर्टेबल आहे. कारण कुठेतरी एक फार जवळचं तुमच्याकडे पाहिल्यानंतर आपल्या घरातला कोणीतरी एक मोठा भाऊ आहे आणि जो आपल्याला मार्गदर्शन करतो, तर तसे मला आज आमच्या चॅनलला आणि मला स्वतःला फिलिंग्ज आहेत. अमलदादा, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की 2014मध्ये तुम्ही एका स्टँडिंग मंत्र्याला त्याचा पराभव केला, ते पराभूत झाले आणि तुम्ही निवडून आलात. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे. तर ह्याबद्दल तुम्ही काय तुमचं मत आहे आणि त्याच्याबद्दलचं तुमचं काय सांगणं आहे? 2014 साली मी जवळजवळ 1 महिना आधी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि खरोखरच त्या जनतेला अपेक्षित कोणतरी त्या विधानसभा मतदारसंघामध्ये एक आपलासा हवासा असणारा एक नवीन चेहरा पाहिजे होता, जेणेकरून आमची व्यथा ऐकणारा, आम्हाला आपलंसं समजून घेणारा. बरेच म्हणजे लोकांचे आरोप प्रत्यारोप ह्याला लोक कंटाळ होते राजकारणाच्या दृष्टिकोनातून. मोठ्या लोकांची मोठी काय म्हणतो लढाई, त्यातूनच मोठ्या माणसाला पराभूत करण्यासाठी जनतेनं त्यांची ताकद दाखवून दिली आणि मला साथ दिली. त्यातून मी निवडून आलो.
2014ला. असं एका बाजूनी दृष्टिकोनातून बघायला गेलं तर तो दक्षिण विधानसभा मतदारसंघ एक वेगळ्या वलयाखाली होता. आणि हा वलय कुठेतरी म्हणजे जनतेनंच संपवला आणि त्यांनी नवीन एक संधी दिली नवीन नेतृत्वाला आणि त्यातनं माझा विजय झाला. नाही म्हणजे मला असं विचारायचं आहे की जे वलय म्हणता येतं तर कुठलं वलय, म्हणजे ऐकण्यात येतं की दहशतीचं एक वलय होतं का, एक म्हणजे आत्ताचं जे कोल्हापूर दक्षिण आहे ते विकासाची चर्चा करायला लागलंय, तेव्हा थोडंफार ही परिस्थिती नव्हती. त्याच्यामध्ये हुकुमशाहीचा जास्त हे व्हायचं. लोकशाही पद्धतीने दाखवून दिलं त्यांनी की बाबा लोकशाही जिवंत आहे, आम्हाला हुकुमशाही नको आहे. तुम्ही जेव्हा 2014मध्ये निवडून आलात त्यानंतर तुमच्या जो कामाचा झपाटा आहे तो म्हणजे बहारदार आहे. म्हणजे ज्या पद्धतीच्या तुम्ही इतक्या निधी मंजूर करून दिल्या, म्हणजे आम्ही इंटरव्ह्यू घ्यायच्या आधी जेव्हा आम्ही आलो आणि आपल्याबद्दलची सहज चौकशी केली तेव्हा आम्हाला कळालं की अमल महाडिक साहेब कुठे भेटतील, अमलदादा कुठे भेटतील, तर ते म्हणतील बहुतांश ते ग्राउंड लेवलवरच काम करतात. तुम्हाला जिथे समस्या असतील त्याचं निराकरण करताना अमलदादा दिसतील. तर आम्हाला असं वाटत होतं की आज भेटता की नाही तुम्ही. तर 2014 नंतर तुम्ही जे कामं केले तर मला असं वाटतं की 1000 कोटीच्या अधिक तुम्ही त्याच्यावरती तुम्ही तो निधी मंजूर केला. त्या विधानसभा मतदारसंघामध्ये खूप प्रश्न प्रलंबित होते. त्या प्रश्नाला सोडवण्याच्या संदर्भात माझा प्रयत्न होता आणि त्यातून एअरपोर्ट असेल, पाणी पुरवठा असेल, ड्रेनेज लाईन असेल, लाईटच्या संदर्भातले विषय असतील. पण हा मतदारसंघ असा एक वेगळा आहे. माझा मतदारसंघ जो दक्षिण विधानसभा आहे, या मतदारसंघामध्ये शहर आणि ग्रामीण असे 2 विभाग आहेत. जे कोल्हापूरमध्ये तसं बघायला गेलं तर इंडस्ट्री असणारा, ऍग्रिकल्चर असणारा आणि शहर असणारा असे तिन्ही विभाग माझ्या मतदारसंघात आहेत. त्याच्यामध्ये मेजॉरिटी मध्यमवर्गीय लोकसंख्या जास्त आहे, जी आहे ती जवळजवळ 60-65% आहे. त्या लोकांना रोजच्या जे विषय असतात, त्यांना जे महत्वाचे विषय त्यामुळे त्या माध्यमातून तो सोडवण्याचा प्रयत्न मी माझ्या परीनं केला. बरेच विषय आहेत त्यातले एक म्हणजे लोकांना अपेक्षित होते करण्याचा प्रयत्न केला. अमलदादा, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की 2014मध्ये जेव्हा तुम्ही विजयी झालात, निवडून आलात, तर कोणाकोणाची तुम्हाला साथ लाभली आणि कोणाकोणाची साथ होती तुमच्यासोबत? माझे भाऊ जे धनंजय महाडिक यांनी विधानसभा लढवली होती. थोडक्या मतामध्ये पराजय झाला होता, पण त्यांनी बांधलेला गट, राज्यामधलं देवेंद्रजींचं नेतृत्व, जिल्ह्यामध्ये कोल्हापूरच्या चंद्रकांत दादांच्या माध्यमातून भाजपचं काम, म्हणजे एक संपर्क दादांचा जो हे होता, त्या माध्यमातून ह्या निवडणुकीमध्ये, आणि तसं बघायला गेलं तर मोदी साहेबांना 14ला निवडून जे पहिल्यांदा देशामध्ये दिलं, त्याचा एक विश्वास मोदी साहेबांवरती होता आणि त्याचीच पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये झाली. 2014मध्ये जेव्हा तुम्ही निवडून आलात, तुम्ही सांगितलं की आदरणीय धनंजयजी महाडिक साहेब, त्यानंतर त्यावेळेसचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय चंद्रकांतदादा पाटील साहेब, ह्यांच्या सगळ्यांच्या विचारांची साथ तुम्हाला लाभली आणि तुम्ही 2014पासून काम करायला कोल्हापूर दक्षिणमध्ये धडाक्याने सुरुवात केली. तर 2014मध्ये जेव्हा तुम्ही आमदार झाल्यानंतर जेव्हा जनहितासाठी काम करायला सुरुवात केली, जनतेचे प्रश्न सोडवण्याचे तुम्ही प्रयत्न सुरू केले, काम करायला सुरुवात केली, निधी मंजूर केला, तर हे सगळं करत असताना तुम्ही कोणाला फॉलो करत होता? म्हणजे आपण म्हणतो ना, एक रोल मॉडेल असतो आपल्या आयुष्यातला, आपण कोणाला तरी फॉलो करतो, तसं हे काम करत असताना तुम्ही कोणाची प्रेरणा घेतली? आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, कारण त्यांचा जो राजकारणातला प्रवास बघितला तर नगरसेवकापासून मुख्यमंत्र्यापर्यंत त्यांचं जे काम आणि त्यांना कार्यकर्त्यांची असणारी जाण आणि कार्यकर्त्याला सातत्यानं मदत करणं, त्याला उभं करणं आणि एक धोरणात्मक निर्णय, जे व्हिजन आहे, या व्हिजन त्यांचं मी बघितलं आहे आणि खरोखरच माझ्यासमोर ते आदर्श आहेत. आणि दुसरं बघायला गेलं तर दादा, चंद्रकांत दादा, ज्यांचं विधान परिषदेमध्ये जे निवडून आले, त्यांचा असणारा संपर्क, त्यांचं काम आणि कुठल्याही कामाला म्हणजे असं बाजूला न करता प्रत्येक कामाला महत्त्व देऊन काम पूर्ण करणं, कोणी व्यक्ती आला तर त्याला सहकार्य करण्याची भूमिका, हा एक माझ्यासमोर एक आदर्श आहे. की पुढे जात असताना त्यांनी कायम सांगितलं की जो येतो तो आपला असतो, त्याला मदत करणं. आणि 2014मध्ये तर तुम्ही आत्ताच सांगितलं की आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि आदरणीय चंद्रकांतदादा पाटील या दोघांचंही तुम्ही एक आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. पण जेव्हा 2019मध्ये जेव्हा तुमचा पराभव झाला
तर तेव्हा पण अनेक निधी मंजूर केलेत. तर त्या काळात देवेंद्रजींचा तुमच्याबरोबरचं सहवास का तेव्हा कसं कनेक्शन्स होते, कसं तुम्ही काम करत होता? नक्कीच त्यांचं मार्गदर्शन कायम मला त्यांचं मिळालं आहे. कारण ज्या ज्या ठिकाणी मी काहीतरी त्यांना विचारायचो, पण मी विचारत असताना जरी चुकीचा प्रश्न विचारला असेल किंवा चुकलं असतं तर ते दुरुस्त करायचे. हे असं नाही होणार, आपल्याला असं करावं लागेल, हे असं करून घे, असं करायला पाहिजे. तिथलं बाबा हे केलं तर ह्याचा हे इफेक्ट होईल, हे केल्यानंतर बाबा ही थोडीशी नाराजी होईल. असं प्रत्येक विषयासंदर्भात त्यांचं मार्गदर्शन मला मिळालं आहे. आणि जे निधी वगैरे आमदार नसताना तुम्ही कोल्हापूर दक्षिणसाठी आणलेत, तर त्यात त्यांचा कसं पाठबळ तुमच्या मागे होतं? त्यांचा उलट सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे की त्याच्यामध्ये कोल्हापूरच्या शहराचे म्हणजे शहरासाठी खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी मला मदत केली की नगरविकास खातंच त्यांच्याकडे होता. हो, त्यांनी खूप मदत केली मला त्यांनी त्याच्यामध्ये पूर्ण. म्हणजे जे तुमच्यासोबत ते दोघं जण थांबलेत त्याच्यामुळे तुम्हाला एक चांगली ताकद चांगली उभं ताकद करण्यासाठी मार्गदर्शन पण म्हणा आणि दिशा दाखवण्याचं त्यांनी मला, म्हणजे एक चांगली वाट दाखवण्याचं काम त्यांनी केलं. मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की मोदीजींचं जे 2014मध्ये मोदीजी आपल्या देशाचे पंतप्रधान झाले, त्यानंतर 2019मध्ये आणि आता तिसरी टर्म, काय वाटतं तुम्हाला मोदीजींबद्दल? असा पंतप्रधान भारत देशाला मिळणं म्हणजे एक आपल्या सगळ्यांचंच खूप मोठं भाग्य आहे आणि असा पंतप्रधान होणे नाही हे मला या ठिकाणी सांगायचं आहे. कारण मोदीजी आहेत ते मोदीजीच आहेत. कारण त्यांचा जो प्रवास पण बघितला आणि त्यांचं आज जे काम करण्याची पद्धत आहे तर सर्वसमावेशक आहे. सर्व घटकांना बरोबर घेऊन जातात, सगळ्यांना बरोबर घेऊन त्यांची जी पुढची बांधणी आहे. म्हणजे आज आपल्याला वाटतंय की बाबा हा निर्णय का घेतला असेल, आता हा का घेतला असेल, पण ते कुठं ना कुठेतरी पुढं दिसतं की ह्या निर्णयामुळे पुढं काहीतरी त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण होतं आणि ते पुढं आपल्याला उपयोगी पडलं आहे. आणि देश पुढं न्यायचं जे काम जे आजपर्यंत केलं ते त्यांनीच केलं आहे. आणि मला माहिती आहे की या 5 वर्षामध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आपल्या देशाला एक चालना मिळणार आणि एक गती मिळणार आहे. सर्वात कोल्हापूर दक्षिणमध्ये असा ज्वलंत विषय कुठला आहे की म्हणजे तो तुम्हाला सोडवताना म्हणजे त्याचा खूप विचार करावा लागला, थोडे परिश्रम तर घ्यावाच लागतात, त्याच्याबद्दल वादच नाही, पण असा तो ज्वलंत विषय कुठला आहे की सगळे उपनगर आहेत. दक्षिण विधानसभा मतदारसंघ बघायला गेलं तर इथं उपनगर मोठ्या प्रमाणात आहेत आणि उपनगरामध्ये बेसिक सगळेच प्रश्न, म्हणजे असे म्हणणार नाही पण एक 4-5 जे माणसाला गरजेचे आहेत. रोजचं पिण्याचा पाण्याचा विषय येतो, बरोबर, रस्ते आहेत, कारण वाढती वस्ती खूप मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. सगळ्यात महत्वाचं त्याच्याबरोबर पिण्याचं पाणी, रस्ते, गटरस, लाईट तर ही पाहिजेच पाहिजे आहे. पण त्याचबरोबर प्रॉपर्टी कार्डचा एक विषय आहे त्यांचा. त्यामुळे त्यांचे घर जे आहे ते बाबा एरिया जो वाढीव गावठांचा जो विषय येतो तो नियमितीकरण करून देणं हा महत्वाचा आहे. जवळजवळ झोपडपट्टी आहेत त्याही मोठ्या प्रमाणात या मतदारसंघामध्ये आहेत आणि त्याला झोपडपट्टी म्हणण्यापेक्षा ते मला पुसून काढायचं झोपडपट्टी. त्यांना त्यांचं एक हक्काचं घर, त्यांचा निवारा हा प्रॉपर द्यायचा आहे. तसं पाहायला गेलं तर 2014 नंतर जेव्हा तुम्ही आमदार झालात त्यानंतर ह्या विषयाला मार्ग सुरू झाला आणि समस्यांचं निराकरण झालं. तो सातत्यानं सोडवण्याचा प्रयत्न जुन्या मंडळींनी कुणी केलाच नाही. माझ्या माध्यमातून सुरुवात झाली सोडवण्यासाठी. मग मला तुम्हाला एक सहज विचारायचं आहे की जेव्हा ह्या वस्तीतले, ह्या भागातील समजा बंधू भगिनी तुमच्याकडे ह्या समस्या घेऊन येतात, म्हणजे गटारीचा प्रश्न, म्हणजे तसं बघायला गेलं तर जिथे गटार आहे आणि जिथे घाण आहे तर तिकडे रोगराई असणार, तर ह्या अशा केसेस तुमच्यापर्यंत रोज येत असतील मोठ्या प्रमाणात. मग त्यांना कसं डील करता? म्हणजे आमदार असताना, म्हणजे आमदार असताना मी माझं बजेट असेल पण माझ्या सत्तेचा त्यावेळचा वापर म्हणजे महानगरपालिका असेल किंवा नगरविकास खाता असेल या खात्याकडून मुंबईतून काय आणता येईल निधी, किंवा जर ते रस्ते महानगरपालिकेचे नाहीत पण जिल्हा परिषदचे आहेत किंवा पीडब्ल्यूडीचे आहेत तर त्यांच्या माध्यमातून तो सोडवण्याचा प्रयत्न हा करायचो. राज्याने केंद्राचा निधी आणून हा त्यावेळी सोडवण्याचा आमच्याकडून प्रयत्न असायचा. अच्छा, खूप मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी कामासंदर्भात येते, फुलफिल झालेलं आहे. तसं बघायला गेलं तर रस्ता आहे, गटर आहे, त्याचबरोबर बरेच विषय आरोग्याच्या बाबतीत पण येतात त्यांच्याकडून. आरोग्याच्या बाबतीत पण खूप मोठ्या प्रमाणात लक्ष देणं गरजेचं आहे. हो. आमदार झाल्यानंतर एक सगळ्यांनी मोकळा श्वास घेतला असं मला वाटतं. जरी प्रश्न असतील त्यांचे पण ते ऐकून घेण्याचा पण लोकप्रतिनिधी त्यांना पाहिजे होता. आपला असावा असा माणूस. त्या माध्यमातून बाबा काम एक वेळ होईल नाही होईल पण आमचं ऐकून घेतोय हा पण त्यातला महत्वाचा. एक्झॅक्टली.
म्हणजे तुम्ही मलाच एवढं आत्ता ऐकून घेताय त्याच्यावरूनच कळतं की तुम्ही लोकांना किती ऐकून घेतात, पण ऐकून घेतल्यानंतर समस्यांचं निराकरण होतंय ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. 5 वर्ष सातत्याने इतक्या सुंदर पद्धतीने तुम्ही कोल्हापूर दक्षिणमध्ये काम केलं अमलदादा, यशही तुम्ही पचवलंय आणि आता तुम्ही 2019मध्ये अपयशही तुम्ही पचवताय. तर मग हा पराभव का, म्हणजे इतकं चांगलं काम करून, जसं तुम्ही आत्ता मगाशी सांगितलं की लोकांना ऐकून घेणारा व्यक्ती पाहिजे आणि जो ऐकून घेतो तोच काम करू शकतो, तर तसं ही निवडणूक होती. पण 2019मध्ये मोठ्या प्रमाणात तुम्ही निवडून आला होता 2014ला, आणि 2019मध्ये हा पराभव, तर ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? कुठेतरी त्याच्यामध्ये खूप शिकण्यासारखं आहे लोकांकडून. आणि याच्या संदर्भात जनतेने जो निकाल दिला त्या संदर्भात खूप काय काय शिकायला मिळालं. मग त्यातूनच पराजय पचवून मी पुन्हा कामाला लागलो आणि पुन्हा त्याची पुनरावृत्ती आता 24च्या निवडणुकीच्या दरम्यान ह्या लोकसभेला जे मतदान झालं ते माझ्या लक्षात आलं. 2019ला सुद्धा ते मताधिक्य जे होतं ते माझ्या डोक्यात होतं आणि ते मी खोडून काढायचं 24ला ठरवलं होतं. त्याच्यामध्ये माझे असणारे सगळे कार्यकर्ते, लोकसभेचं खूप बदल याच्यामध्ये करावा लागला. खूप लोकांना जे अपेक्षित आहे त्या कामाच्या संदर्भामध्ये मी कशा कशा पद्धतीने लोकांना जे पाहिजे होते ते देऊ शकलो, नाही शकलो, लोकांना काय लागतं हे खूप त्यातनं शिकायला मला मिळालं. पण 2019चा पराभव, पण 2024ला लोकसभेला पण तुम्हाला पराभवाला सामोरी जावंच लागलं ना हो. मग काय त्याच्याबद्दलचं काय मत आहे तुमचं? विद्यमान खासदार जे होते संजय मंडलिक, मंडलिक त्यांच्या विरोधात छत्रपती शाहू महाराज होते. अच्छा, हो बरोबर आहे. महाराजांना थोडस एक बघायला गेलं तर थोडस कोल्हापूरकरांचा एक वेगळा रिस्पेक्ट आणि महाराजच आहे. बरोबर आहे. आणि तुम्ही जर बघितलं तर 2024च्या निकालाच्या बाबतीत मी समाधानी आहे. कारण मला माझा आणि माझ्या कार्यकर्त्यांचा नक्कीच हा आमचा विजय आहे आणि नैतिकतेने त्यांचा पराभव आहे. कारण ह्या लोकसभेमध्ये ज्या ठिकाणी नेतृत्व करत होते त्या दोन्ही विधानसभेमध्ये नेतृत्व करणाऱ्या लोकांची पिछाड झालेली आहे. बरं. आणि आमच्या माहितीच्या माध्यमातून आम्ही कार्यकर्त्यांनी नक्कीच चांगलं मताधिक्य देऊन आम्ही म्हणजे चांगलं मतदान करून त्यांना प्रयत्न केला की बाबा निवडून येण्यासंदर्भात आमचा प्रयत्न राहिला. म्हणजे दक्षिणेचा म्हणताय तुम्ही? दक्षिण काय नंबर काय आहेत ते? पण मी पाठीमागचं मताधिक्य 6,700 मताच्या दरम्यान फक्त तिथपर्यंत आणून थोपवलं. आधी ते 42,000चं होतं. अरे खूप मोठा नंबर गॅप आहे. आपण उदाहरणं पाहिली आहेत की लोक खचतात, थोडंसं त्यांची किंचित गती कमी होती, पण तुमची काही गती कमी नाही झाली अमलदादा. ही ऊर्जा कुठून येते मला ते सांगा. 2014ला त्यांनीच निवडून दिलं होतं ना. बरोबर. शेवटी त्यांच्यासाठीच काम करणं, त्यांच्यासाठी वेळ देणं आणि कुठंतरी या विधानसभेला पुन्हा एकदा पुढे घेऊन जाणं, तिथला विकास करणं ही माझी म्हणजे जबाबदारीच. आणि या दृष्टिकोनातून निवडणुकीसाठी काम न करता सातत्यानं त्यांना म्हणजे बरोबर घेऊन जाणं, त्यांचं काम करणे भूमिका माझी कायमच राहिलेली आहे. राजकारणासाठी लोक जोडणं ही भूमिका कधीच नव्हती माझी. शेवटी तीही काही जरी झालं तरी त्यांनी मला देशामध्ये, राज्यामध्ये किंवा जिल्ह्यात माझी ओळख करून दिलेली आहे. बरोबर आहे. आणि कुठेतरी त्यांची मला काय म्हणतो आपण त्याला ऋण फेडायचे, त्यांना बरोबर घेऊन जायचंय. 2014मध्ये तुम्ही आमदार होता, निवडून आलात, एका स्टँडिंग मंत्र्याला तुम्ही पाडलं आणि तुमचा विजय झाला. 2019मध्ये जो पराभव झाला त्याला तुम्ही कशा पद्धतीने स्वीकारता? 2-3 गोष्टी आहेत. जो जनतेने निकाल दिला तो स्वीकारलाच, पण त्याच्या पाठीमागची कारणंही खूप शोधली. कारण शोधत असताना मी ज्या जनतेला, या आमचे जे विरोधक आहेत त्यांनी वेगळं म्हणजे जे शक्य नाही असे वेगवेगळी स्वप्न दाखवली, जनतेची दिशाभूल केली. जे अशक्य आहे असं दाखवून एक नवीन क्रिएट वातावरण तयार करून लोकांची दिशाभूल करून त्यांच्याकडून निवडणुकीपुरती त्यांची मतं घेऊन त्यांच्या म्हणजे काय म्हणतो स्वार्थ साधून घेतला. पण पुन्हा आता लक्षात येते जनतेच्या की त्यांनी आपल्या पत्रात निराशाच दिलेली आहे, बाकी काही नाही. म्हणजे होप्स हे दाखवताना म्हणजे शक्य आहे ते असं दाखवलं, पण ते अशक्य होतं. त्या सगळ्या लोकांच्या लक्षात आलं की बाबा एक वेगळा नेरेटिव्ह सेट केला आणि आज त्या बाबतीत त्यांच्या लक्षात येत चालले की बाबा आपण लोकांची दिशाभूल केली आहे. आणि आता त्याची जनता नक्कीच येणाऱ्या 24च्या दरम्यान आता त्यांना दाखवून दिली.
पण मग ह्या पराभवातनं तुम्ही काय आत्मचिंतन केलं? या संदर्भामध्ये बघायला गेलं तर या पराभवातून मी खूप शिकलो. हं. म्हणजे जे लोकांना अपेक्षित आहे आणि जे लोकांना पाहिजे हं. एवढंच लागतं. म्हणजे उगाच काहीतरी मोठं सांगणं आणि मोठं बोलणं नाहीये. आणि या दक्षिणच्या विधानसभेच्या लोकांना फक्त अपेक्षित त्यांना जे आहे तेवढंच पाहिजे. एक वेगळ्या विचारानं हा मतदारसंघ आता बदलतोय. 14ला बदलला, 19 आता 24 आहे. 10 वर्ष झाले. बरोबर आहे. आणि एक वेगळ्या विषयावरती ही विधानसभा निवडणूक जाते, ती विकासाच्या मुद्द्यावर चालली आहे. आणि नक्कीच मला मग खात्री आहे की या दरम्यान त्यांना उत्तर मिळेल. 2019 मध्ये तुमचा पराभव झाला आणि तुम्ही तो स्वीकारला. पण आत्ताचे जे युवक आणि युवती आहेत ते ज्या क्षेत्रात काम करतात त्याच्यात त्यांचा जर पराभव झाला तर ते डिप्रेशनमध्ये जातात आणि एका वेगळ्या लेवलपर्यंत ते जातात. ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर यांना, ह्या युवकांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता? असे बरेच विषय समोर येतील की बाबा ज्याच्यात यश मिळेल, अपयश मिळेल, पण त्यात खचून न जाता पुन्हा या विषयाकडे पॉझिटिव्हली जर बघितलं आणि त्यातलं जर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्यांना पॉझिटिव्हली बघत पुढे गेलो तर नक्कीच मार्ग आहे. आणि सकारात्मक मार्ग निघत जातो प्रत्येक गोष्टीमध्ये. असं नाहीये की बाबा काय म्हणतो आपण त्याला की प्रत्येक गोष्टच मी म्हणेल तशी व्हायलाच पाहिजे आणि होतीये. बरोबर. कधी कमी होतं, कधी जास्त होतं. पण जास्त होण्यासाठी जर प्रयत्न केले तर नक्कीच त्या प्रयत्नाला यश येतं. आणि यश हे नक्कीच पदरात पडण्यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत. आणि आयुष्यामध्ये जय पराजय होत असतात, कमी जास्त होत असतात. पण हे समजून घेऊन पुढे गेलं पाहिजे आणि आपल्याला पुढे जे आत्ता नाही मिळालं ते पुढे मिळवायचं आहे. हे मनामध्ये खचून न जाता पुन्हा उभं राहायचं आहे आणि उभं राहिलंच पाहिजे. या दृष्टिकोनातून पावलं टाकत गेलं तर नक्कीच यश आहे हे मला माहिती आहे. आणि या यशाला आपण सगळ्यांनी मिळून जर पॉझिटिव्हली बघितलं तर नक्कीच यश प्राप्ती होते. कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामधील का अख्ख्या कोल्हापुरासाठी तुमच्या तिथे जे युवक आहेत, अनेक कलावंत आहेत, विविध क्षेत्रात अनेक युवक युवती काम करतात, त्यांना तुम्हाला काय सांगायचं आहे? प्रत्येकाचे वेगळे विषय असतात. प्रत्येकजण वेगवेगळे विषय घेऊन येतो माझ्याकडं. पण त्यांना पॉझिटिव्हली आणि म्हणजे त्यांना सकारात्मक त्यांना कुठेतरी उभं करण्याच्या दृष्टिकोनातून हा प्रयत्न कायम माझा राहिलेलाच आहे आणि राहणार पण. बरं. बरेच विषय असतात वेगवेगळे. त्या माध्यमातून तो तो येईल तसा विषय तसा संपवण्याचा प्रयत्न माझ्याकडून होतो. मदत करणं, उभं राहणं त्यांच्याबरोबर हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. पण मग एवढं सगळं म्हणजे साखर कारखाना, बाकीचं सगळं एवढं राजकारण, समाजकारण, समाजसेवा, जनहितासाठी हे सगळं दिवसभराचं कसं शेड्यूल काय मॅनेज काय म्हणजे एवढी ऊर्जा कशी काय? शेवटी त्यांच्याकडूनच येते. त्या लोकांसाठी काम करणं आणि मला ठरवलंय बाबा की प्रत्येकाला प्रत्येकाच्या ठिकाणी जिथे मदत करता येईल तिथं आपण उभं राहायचं. स्वतःचा स्वार्थ काही नाही, पण त्यांना मदत करत राहणं, त्यांच्यावर उभं राहणं सुखादुःखात, ही भूमिका माझी कायम राहिली आहे. या दक्षिण विधानसभा मतदारसंघाची खरी परिस्थिती बघायला गेलं तर हा ग्रामीण आणि शहर असणारा मतदारसंघ. बरोबर आहे. त्यामुळे इंडस्ट्री आहे, ॲग्रिकल्चर आहे, सिटी आहे. त्यामुळे सगळे चॅलेंजेस समोर येतात. त्यामुळं काही ना काहीतरी कुठल्या ना कुठून तरी जो प्रश्न येतो त्याला उत्तर हे निघतंच. आणि असं काहीच नाही की कुठल्या प्रश्नाला उत्तर नाही असं नाहीये. नक्कीच उत्तर आहे आणि त्यातनं तसा विषय आपण माझ्याकडून सोडवण्याचा प्रयत्न असतो. दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून जनतेच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत? मी मगाशी बोललो की मतदारसंघ हा माझा एक तिन्ही क्षेत्रामध्ये काम करणारा मतदारसंघ आहे. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या वेगवेगळ्या माध्यमातून. बरोबर आहे. त्या लोकांच्या अपेक्षा माझ्याकडून मला जे असं वाटतंय वेगळ्या नाही आहेत. हे जे आहे ते सामान्य ज्या रोजच्या मूलभूत गरजा आहेत ह्याच खूप महत्त्वाच्या त्यांच्यासाठी आहेत. जे महत्त्वाचं पाणी असेल, रस्ते असतील, गटर्स असतील, आरोग्य असेल, शिक्षण असेल, सेफ सिटी असेल. हे जे बेसिक प्रश्न आहेत हाच महत्त्वाचा सोडवण्याचा प्रश्न हा माझ्यासमोर आहे. आणि त्यांना असं खूप मोठं काय नको आहे, स्मार्ट सिटी किंवा ह्या बाबतीत नाही. पण आज जे क मध्ये आहे त्याला ब मध्ये आणणं हा प्रामुख्यानं माझी कोल्हापूरची महानगरपालिका आहे ह्यासाठी. आणि ग्रामीणमध्ये जे मोठ्या ग्रामपंचायत असतील किंवा छोट्या असतील त्यांना थोडंसं डेव्हलप करणं हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये जे त्यांचे बेसिक प्रश्न आहेत ते सगळे संपवणं हाच आज चॅलेंजिंग विषय आमच्या समोर आहे. तो माझ्या समोर असल्यामुळे मी तो निश्चित बेसिकवरतीच हा फोकस माझा असणार आहे. सामान्य माणसाला जे अपेक्षित आहे ते सगळं पूर्ण करण्याचा मानस घेऊनच मी पुढे जाणार याच्यामध्ये. पण म्हणजे 2019 पासून ते 2024 मध्ये ह्या ज्या लोकांच्या गरजा आहेत त्या पूर्ण नाही झालेल्या?
सध्या आता मी फिरत असताना पण बघतोय किंवा लोकांकडूनच त्या बाबतीमध्ये मला असं वाटतं की या संदर्भात तुम्ही लोकांनाच विचारा. मी ही निवडणूक लढवण्याच्या दृष्टिकोनातून सकारात्मक विचार करूनच पुढे चाललोय. हम्म. पण जे प्रश्न आहेत ते तसेच बरेच पेंडिंग राहिले आहेत. 14 ते 19 मी जे सुरुवात केली होती, 19 ते 24 मध्ये मला जाणवतं की लोकांना मोठ्या मोठ्या ज्या म्हणजे अशक्य गोष्टी आहेत त्या त्यांनी दाखवल्या, प्रेझेंट केल्या. हम्म. हे केलं आणि जे शक्य आहे तेच माझ्याकडून केलं जाईल आणि बोललं जाईल आणि मी करून दाखवेन. म्हणजे आमदार असताना तुम्ही 14 ते 19 मध्ये एक तुमचा ट्रॅक एक सकारात्मक ट्रॅक चालू झाला असं आपण म्हणू. पण 19 नंतर असं घडलेलं नाहीये. म्हणजे आता जे प्रश्न आहेत या संदर्भात तुम्हाला जनताही उत्तर देईल ना. मी बघतोयच, पण मला ज्या इनपुट्स आहेत किंवा मी भेटतोय लोकांना त्यावेळी माझ्याशी बोलताना लोक मनमोकळे खुलेपणानं बोलतात. अमलदादा, मला तुम्हाला विचारायचं की कोल्हापूर दक्षिणसाठी तुमचं विजन काय आहे? म्हणजे तुम्ही तुमच्या मतदारसंघाला कशा पद्धतीने पाहता? म्हणजे आता ह्या तर ठीक आहे, मूलभूत गरजा तुम्ही सांगितल्या, पण एक माणूस म्हणून तुम्हाला तुमचा विधानसभा मतदारसंघ कसा हवा आहे? तुमचं काही एक एक तुम्ही ठरवलं असेल त्याच्याबद्दल. मी मगाशी सांगितलं ना, वेगवेगळे क्षेत्र आहे माझ्या मतदारसंघामध्ये. तर प्रत्येक क्षेत्रामध्ये मला डेव्हलपमेंट्स करायचे, म्हणजे ज्या आहेत त्या अपेक्षित लोकांना आहेत. मी काहीतरी व्हिजन दाखवायचं आणि करणं हा विषय आज बोलणं योग्य नाही. जे शक्य आहे ते करू शकतो. जे माझ्या मतदारसंघामध्ये तीर्थक्षेत्र आहे, ग्राउंड्स आहेत, हॉस्पिटल आहे, हे सगळे आहेत. म्हणजे शाळा आहेत चांगल्या, हे जे आहे हे डेव्हलप करणं, त्यांना थोडंसं पुढे नेणं, ही भूमिका माझ्याकडून नक्कीच असणार आहे. पण तुम्ही रस्त्यावरनं जाता तर तुमची गाडी खड्ड्यातनं जातच असेल ना, म्हणजे तेव्हा दिग्विजय, खरं बघायला गेलं तर मीही तो विचार करतोय की मला खड्डे लागतात हे मला जाणवत आहे. पण जे विद्यमान आमदार आहेत ते खड्ड्यातनं जाताना ते काय विचार करत असतील की नसतील, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे वयोवृद्ध लोक, वडीलधारी लोक, ऑफिसातून काम करून येणारे लोक, लहान मुलं, तर हे सगळं तुम्ही पाहतायत. म्हणजे ही परिस्थिती जी आहे, जे लोक सांगतायत, ह्याच्यावरती काय पुढे? याचं सोल्युशन आता निवडणुका आहेत समोर. हम्म. पण नक्कीच दक्षिण विधानसभा मतदारसंघ हा खड्डेमुक्त आणि इतर सगळे विषय घेऊन पुढे जाणारा मतदारसंघ हा घेणं गरजेचं आहे आम्हाला. ज्या बेसिक नीड्स आहेत ह्याच पूर्ण करणं महत्वाचं आहे. लोकांच्या काही असं वेगळं काही नाही आहे. खूप वाईट वाटतंय की या 5 वर्षामध्ये खूप या विधानसभेचं मला तर असं वाटतं की नुकसान मोठ्या प्रमाणात झालंय. बरं. यात खूप काम करण्यासारखी संधी होती. त्या संधीचा फायदा मला वाटत नाही की त्या लोकांनी घेतला असेल. पण एक सेवा म्हणून काम करत असताना मला माहिती आहे की सातत्यानं या विधानसभेकडे बघत असताना सामान्य माणूस केंद्रबिंदू मानूनच काम करणं गरजेचं आहे. त्याच्या ज्या अशा अपेक्षा आहेत त्या पूर्ण करणं हीच भूमिका माझी राहिल्याने आपल्याला करावं लागेल. पण ह्या सगळ्या गोष्टी अगदी बरोबर आहे की एवढी मोठी जबाबदारी पेलवायची आणि ती पण छान रीते तुम्ही करता. म्हणजे राजकारण, समाजकारण, जनहितासाठी अहोरात्र तुम्ही काम करता, जनसेवेसाठी काम करता. पण ह्या सगळ्यातनं तुम्ही घरी वेळ देता का कधी? म्हणजे सॉरी फार पण वेळ देता का घरी तुम्ही? घरी आल्यानंतर पहिला म्हणजे मुलांबरोबर आई असेल, बायको असेल, शोमिका असेल आणि भाऊ, वहिनी ह्या सगळ्यांबरोबर वेळ देतोच. पण त्याच्यामध्ये जास्त मला असं वाटतं की आमचा एकमेकाबरोबर संवाद करण्यासाठी वादच जास्ती होतोय. आणि साहेबांना हा सकाळचा वेळ देतो कारण त्यांचं टायमिंग सगळं फिक्स आहे. मला जास्तीत जास्त मुलांबरोबर थोडंसं वेळ देणं, म्हणजे घरचे सगळेच असतो आम्ही, त्यात आमचे सगळ्यांचे गप्पा टप्पा, थोडं डिबेट, थोडासा म्हणजे सगळंच होतं याच्यामध्ये. म्हणजे तुम्ही घरी पण वेळ देता? म्हणजे मी विचारू का वहिनींना फोन करून की घरी वेळ देता? विचारा की. बरं अमलदादा, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तुम्हाला गाणी ऐकायला आवडतात? हो, आवडतात ना. अरे वा, कुठली कुठली? माना के मुश्किल है सफर. अच्छा. मैं उडता चला, जे उरीमधलं आहे ते. हां. आणि त्याचबरोबर मेरा देश बदल रहा है, हे सॉन्ग एक मला खूप आवडतं आहे, मोदीजींचं. मला वाटलं नव्हतं की तुम्ही गाणी ऐकता, पण आवडतात. आवडतं. तुम्हाला सिनेमा वगैरे बघायला
आवडतो म्हणजे असं आवडतंय की. आत्ता रिसेंटली कुठला सिनेमा पाहिला होता? गेले 6 महिने कुठलाच नाही पिक्चर बघितलेला. पण नक्कीच म्हणजे ज्यावेळी शोमिका सांगती किंवा माझे मित्र सांगतात त्यावेळी नक्कीच पिक्चर बघायला जातो. स्पोर्ट्समध्ये काय तुमचं कुठला स्पोर्ट्स आवडतो? खेळामध्ये मी शाळेमध्ये कबड्डी खेळायचो. अरे वा. पण मला फुटबॉल पण आवडतंय, बॅडमिंटन आवडतं. हे 2 गेम मला आवडतात. मुलांबरोबर घरी क्रिकेट वगैरे? क्रिकेट पण खेळतो. इतकं सगळं तुम्ही काम आणि दिवसभर त्याच्यात तुम्ही असता, तर तुमचं असं आवडतं डेस्टिनेशन स्पॉट कुठे की तिकडे तुम्हाला तुमच्या परिवाराबरोबर जावंसं वाटतं? ते थोडंसं मी सिक्रेट ठेवलंय, पण वाईट तितकंच वाटतंय की मी माझ्या घरच्यांना कधी कधी वेळही देऊ शकत नाही. हे नक्कीच मला त्याच्याबद्दल हे आहे, म्हणजे मी वेळ देऊ शकत नाही हे सुद्धा वाईट वाटतं आहे. कधी कधी विचार केला, कधी कधी एकटा असलो गाडीत की तो विचार करतो की बाबा आपण वेळ दिला पाहिजे. आणि नक्कीच सांगेन प्रत्येकाला की प्रत्येकाने आपल्या फॅमिलीबरोबर वेळ नक्कीच काढला पाहिजे आणि दिला पाहिजे. पण एका बाजूला ज्या जनतेने मला निवडून दिलं किंवा जनतेसाठी काम करत असताना तोही माझा दुसरा परिवार आहे. त्याही परिवारानं मला खूप प्रेम दिलं, मला साथ दिली आहे. त्यामुळं घरच्यांबरोबर त्याचीही काळजी आहे. पण अशी कधीही असं उणीव भासली नाही की बाबा प्रेम म्हणा किंवा आपुलकी म्हणा किंवा असं कधीही फरक वाटलं नाही. आपलं म्हणूनच तेही तितकंच मला प्रेम देत आहेत. त्यामुळं दोन्हीकडे लक्ष देणं माझी जबाबदारी आहे. पण दोघांनाही जितका जास्तीत जास्त वेळ द्यायचा आहे तेवढा प्रयत्न करत असतो आहे. पण कुठंतरी ती पुन्हा खंत आहे. बरोबर आहे. पण जबाबदारी आणि तुम्ही म्हणजे विथ ग्रेट पॉवर्स कम्स ग्रेट रिस्पॉन्सिबिलिटीज, म्हणजे एका मोठ्या ताकदीबरोबर एक मोठी जबाबदारी येते आणि ती अगदी बरोबर आहे. आणि सायमल्टेनियसली आपल्याला त्या पद्धतीनेच दोन्हीकडे बॅलन्स करावा लागतो. पण तुमच्या म्हणण्यातनं मला हे तरी कळालं की आधी समाज, आधी समाजसेवा, नंतर माझा परिवार. आम्हाला आता तुमचा आवडता रंग कुठला? माझा आवडता रंग निळा. पण तुम्ही आज पांढरा घातलाय म्हणजे? मी असे काय नाही, कॉम्बिनेशन कुठलेही मी सगळे हे घालतो, पण व्हाईट द बेस्ट. थोडंसं मला दोन्ही गोष्टी कलरमध्ये बघायला गेलं तर निळा आणि व्हाईट हे दोन्ही आवडतात. पण मोस्टली मी तुमचे फोटोज पाहताना सगळे व्हाईटमध्येच आहेत. मग तुमच्या कपड्याचं जे सगळं आहे ते कोण सिलेक्ट करतं? मी स्वतः. कधी कधी घरी वाद होतात, वेगळे घाला कपडे, कलर बदला. तुम्ही कंटिन्यू फॉर्मलमध्येच असता. पण मग घरच्यांची अपेक्षा असेल ना की आमच्या डॅडींनी कूल राहावं वगैरे, असं काही आहे का? असतं की. असतं. असं कोण तुमच्या घरात कोण बोलतं? सगळेच काहीतरी वेगळं कर, वेगळे घाल कपडे. तर मी त्यांना सांगतो की मी कम्फर्टेबल ह्याच्यातच आहे. अच्छा, जसं माझ्याबरोबर तुम्ही आता कम्फर्टेबल आहात तसं. एकदम. ड्रायव्हिंग करायला आवडतं? सगळ्यात जास्त आवडता, सगळ्यात आवडतं कुठला विषय असतं तर मला गाडी चालवणं आवडतं. पण आम्ही सगळे सोशल मीडियावर असतो तर इतके सारे टीकास्त्र तुमच्याबद्दलचे मीम्स, काहीतरी चित्रविचित्र चेहरे तुमचे लावले जातात. तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींना कशा पद्धतीने घेता, कशा पद्धतीने त्याला डायजेस्ट करता? एका बाजूला ह्या गोष्टी कुठून तरी ऐकून बघून माहिती असतात, पण ज्या गोष्टी मला घ्यायच्या या सोशल मीडियाच्या माध्यमातून असून किंवा या या वेगवेगळ्या क्षेत्रामधून येतात, त्या मला अपेक्षित आहे मी तेवढ्याच घेतो. नाहीतर बाकी मी सगळ्या गोष्टी या खिलाडूतीने सोडून देतो. मी असं नाहीये की बाबा याचा वापर कुठल्या गोष्टीसाठी असायला पाहिजे आणि काय नाही असायला पाहिजे, हा ज्याचा त्याचा विषय आहे. मी अत्यंत क्लिअर आहे माझं विजन की मला जे अपेक्षित आहे तेवढं घ्यायचं, बाकी सगळं खिलाडूतीने सोडून द्यायचं. पण तुमच्याबरोबरचे जे कार्यकर्ते मंडळी असतील तर ते हे सगळं बघून असे उग्र होतात का? त्यांनाही तुमच्याबरोबर राहून राहून त्यांचाही सगळा त्यांच्या पद्धतीने ते स्वतः उत्तर त्याच्या बाबतीत त्यांचं ते देतात. मी असं म्हणणार नाही की मी या विषयाकडे एक खिलाडू वृत्तीने घेत असल्यामुळं त्यांनाही माझं सांगणं असतं की घेण्यासारखं काय ते घ्या, बाकी सगळे विषय सोडून द्या. आपण आपलं काम आहे, आपलं व्हिजन वेगळं आहे, आपण त्या पद्धतीने पुढे जायचं. कुठल्या गोष्टीला महत्त्व द्यायचं किती हे आपण ठरवायचं असतं. म्हणजे तुमच्यासाठी महत्त्वाचं फक्त एकच आणि एकच जनता आणि त्याची सेवा, काम करत राहणे बस, बाकी काही नाही. असे खूप विषय येत असतात समोर, पण ते खिलाडूतून सोडून द्यायचं. पण काम करत राहणं, सेवा करत राहणं म्हणजे जे विषय येतील त्याला मार्ग काढत राहणं हाच विषय आहे. याच्यात सकारात्मक ऊर्जा आहे आणि संयमी वृत्ती आहे. पण एवढे सगळे मीम्स वगैरे हे जे काही तुमच्याकडे येतात, तुम्ही म्हटलात, कधीतरी राग येतो की नाही? आला होता, कारण
समोरचे जे व्यक्ती आहेत ते कायम निगेटिव्हिटी किंवा नकारात्मक मांडण्याचा प्रयत्न करत असतात. एकदा त्यांना चॅलेंज दिलं होतं मी की बिंदू चौकामध्ये तुम्ही या म्हणून. येऊ नाही शकले. ही कधीची गोष्ट आहे? ही माझ्या राजाराम कारखान्याच्या निवडणुकीच्या दरम्यान आहे. अच्छा. जे काय असेल आपण समोरासमोर बोलू या भूमिकेतनं मी त्यांना सांगितलं होतं. जनतेची कायम दर निवडणुकीच्या दरम्यान कुठला तरी विषय नकारात्मक करायचा आणि पुढे आणायचा. ह्याला मी उत्तर दिलं होतं त्यांना की तुम्ही इतक्या वाजता तिथे या, मी इतक्या वाजता येतो. आपण दोघंही एकमेकाच्या समोर प्रश्नाचे उत्तर एकमेकाला देऊया. बाकी लोक राहू देत, आपण दोघंच एकमेकाबरोबर तिथं चर्चा करू. तर मी पोचलो पण ते नाही आले स्वतः. राग आला त्यावेळी मला. राग आला. चुकीचं आहे. म्हणजे काहीतरी बोलायचं प्रत्येक वेळी, किती माणूस सहन करणार. पण आता ह्याचं उत्तर त्याच्यानंतर जनतेनेच त्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सभासदांनीच त्यांना उत्तर दिलं. म्हणजे राग पण तुम्हाला सकारात्मकतेनेच येतो Yes. असं सांग. महाराष्ट्रामध्ये अशा काही निवडणुका आहेत की ज्या हाय व्होल्टेज असतात, जी इथे पण आहे. पण आत्ता हा पॉडकास्ट घेत असताना मला जाणवलं की तुमच्या मार्फत का तुमच्याशी बोलताना की ह्या 2024ची जी निवडणूक आहे ती विकासाच्यासाठी आहे, ती विकास कामासाठी आहे. नक्कीच मला यातनं हेच तुम्हाला दिग्विजय सांगायचं आहे की निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावरतीच असली पाहिजे. आणि निवडणुका ह्यासाठीच आहेत. आणि यातनंच आपल्या विधानसभेचं व्हिजन आणि प्रगती ही एकत्र घेऊनच पुढे गेलं पाहिजे. अशीच वाटचाल असली पाहिजे. ही कुठल्याही व्यक्तीवरती केंद्रित असू नये. ही निवडणूक विकासावरती पुढे गेली पाहिजे. व्यक्ती आणि विचार पॉवर्ड बाय SD फिल्म्स आमच्या एका कार्यक्रमाची एक अशी थीम आहे की आमच्याकडे जे पाहुणे मंडळी येतात त्यांना आम्ही सांगतो की तुम्हाला कोणाला फोन करायचा आहे, कोणाला फोन करायचा आहे, ते फोन करतात. तर तुम्हाला कोणाला फोन करायला आवडेल? पण मला असं वाटतं की मी फोन करण्यापेक्षा मला असं एक माझ्या मनातली जी खंत आहे ती मला व्यक्त करायच्या निमित्तानं की रतन टाटाजींना मला खूप भेटायचं होतं, त्यांच्याशी बोलायचं होतं. मला एक सांगायचं या निमित्तानं की धन्यवाद रतन टाटाजी. मी एवढं सांगू शकतो या निमित्तानं. व्यक्ती आणि विचार पॉवर्ड बाय SD फिल्म्सचा जो हा पॉडकास्टचा कार्यक्रम आहे त्याच्या शेवटावर आलो. जाता जाता तुमच्याशी खूप बोलायचं आहे, खूप सारे प्रश्न विचारायचे आहेत, भडीमार करायचे आहेत. पण इतके सगळे प्रश्न विचारल्यानंतरही तुम्ही एकदम शांतपणे त्याचं उत्तर देताय. तर तुमच्याकडून जाताना आम्ही संयम हा घेऊन जातोय. महाराष्ट्राच्या जनतेला आणि कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या जनतेला तुम्हाला जाता जाता काय सांगायचं आहे? प्रत्येक 5 वर्षामध्ये ह्या निवडणुका येत असतात, होत असतात. पण या निवडणुकीकडे बघत असताना मला असं वाटतं की जनतेला मला असं सांगायचं आहे की ह्या निवडणुका ह्या वर्चस्वासाठी होत नाही किंवा कुठल्या व्यक्तीसाठी होत नाही. ह्या आपल्या विचारासाठी, आपल्या कामासाठी कोण सोडवेल यासाठी होत असतात. आणि या विचारानंच मी पुढे जातो. आणि मला महाराष्ट्राच्या जनतेला सांगायचं आहे की विकासाला महत्त्व द्याने मतदान करा. बरोबर आहे. धन्यवाद. तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि तुम्हाला पुढच्या वाटचालीस खूप शुभेच्छा. आणि तुमच्यासारखा संयम नक्कीच आम्ही जाता जाता घेऊन चाललोय. तर थोडासा जरी आला तरी आम्हालाही. थँक्यू. खूप खूप आभार. धन्यवाद.